एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पिंपळगाव येथे ग्रामसभेला संख्याबळ नसल्याने ग्रामसभा स्थगित, तर ग्रामसभेला काही सदस्य नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप। राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, पण 12 वाजेपर्यंत ग्रामसभेत संख्याबळ नसल्याने ग्रामसभा स्थगित करण्यात आली। पण ग्रामसभेला चक्क उपसरपंचासह काही सदस्य गैरहजर असल्याचे ग्रामस्थांमध्ये संताप दिसून आला। मुख्य संपादक विनोद माहुरेसह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जोमडे। आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी आलो। या ठिकाणी अवघ्या काही मिनिटा अगोदरच एक ग्रामसभा ठेवली होती, पण काही लोक जे संख्याबळ नसल्यामुळे ती ग्रामसभा स्थगित करण्यात आली। त्या संदर्भात आपल्या या गावचे काही लोक आहेत, जे नागरिक आहेत, या ठिकाणी काही 2-3 मला वाटतं सदस्यगण ग्रामसभेला उपस्थित नसल्याचं यांचं म्हणणं आहे। त्या संदर्भात आपले निलेश भाऊ साहेब, आपलं काय म्हणणं आहे? आता तुमची ग्रामसभा संपन्न म्हणजे स्थगित झाली, एक तर लोक संख्याबळ नव्हतं आणि त्याच करून खास म्हणजे सदस्य समोर नव्हते, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? आज 24 ऑगस्टला ग्रामपंचायतने जे आमसभा काढली होती, याची नोटीस कमीत कमी 7-8 दिवसाच्या पहिले सरपंचाच्या सहीने, अध्यक्षाच्या सहीने चौकात दवंडीच्या माध्यमातून लोकांना सूचना दिली, पण लोक गैरहजर नाही आहे हा तो भाग नाही आहे। पण कमीत कमी ग्रामपंचायतचे सदस्य ज्यांनी लोकांनी त्यांना निवडून दिलं, तर ते लोकसुद्धा इथं म्हणजे सदस्य हजर नाही आहे। ही ग्रामपंचायतची खूप मोठी शोकांतिका आहे। आणि आमचं एकच एवढं म्हणणं आहे का अध्यक्ष साहेबांना, सरपंच बाईंनी त्यांना नोटीस देऊन त्यांना कारण विचारावं। कारण हर याला असं पाहिलं का मासिक मिटिंगला 2 सदस्य, 4 सदस्य, 3 सदस्य अगर याचं प्रोसिडिंग पाहिलं तर असं खूप वेळा झालेलं आहे का पण सदस्य यांचे पूर्ण एवढा गावाचा विकास राहिला, सगळं राहिलं, पण एकमत ठरावानं कधीही गावाचा विकास झालेला नाही आहे। आमच्या ग्रामपंचायतला पैसे भरपूर येऊन आहे, पण गावाचा कोण्याही प्रकारचा विकास म्हणजे ग्रामपंचायतच्या यानं किंवा पुढाकारानं का पटपट होईल असं काहीही दिसून राहिलं नाही। ही मोठं एक हे आहे, म्हणून आज आमसभा होती, लोक हजर नाही आहे, लोक आपापल्या परीनं कामाला गेले, पण कमीत कमी ज्यांना प्रतिनिधित्व करत आहे ते सुद्धा हजर नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। या संदर्भात ग्रामपंचायत सरपंच ताई आज जे ग्रामसभा झाली, संख्याबळ नसल्यामुळे तुम्ही त्यांना स्थगित दिली ग्रामसभेला, नेमकं आता जे काही सदस्य लोक हजर नव्हते, बरोबर नाही, त्याबद्दल आपण तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना काय शोकास काय देणार आहे, काय तुम्ही त्यांच्याकडे देणार आहे? त्यांनी लिखवून सांगितलं का अर्ज त्यांना द्या, नोटीसद्वारे त्याला कळवा, की त्यांना ते कळवेल पुढच्या सभेमध्ये। त्यांना ती नोटीस कळवली की नाही कळवली हे त्यांना द्या। सरपंच ताईने सांगितलं का जे आता हजर नव्हते त्यांना मी माझ्यातर्फे एक नोटीस दिली, त्यांचं काय कारण दाखवा, म्हणजे नेमकं हजर का नाही बा, कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत, आपण जनतेकडून निवडून देतो। ते सदस्य ग्रामसभेला जर हजर नसले, ग्रामसभा हे महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यामुळं पूर्ण गावाचा विकास आराखडा तयार केला जाते, समस्या वाचली जाते, समस्येचा पाळा वाचला जाते। त्या ठिकाणी जर ग्राम सदस्य हजर नसले तर कुठेतरी एक ठराव घेण्यात किंवा कुठलं तरी त्याला बहुमत मिळण्यात एक कुठेतरी विलंब होतो। त्यामुळे सदर ग्रामपंचायत सदस्यांनी हजर राहावं अशी त्या सरपंचाची विनंती, आणि त्यांनी आपलं त्यांना एक पत्र देतो असे त्यांनी जाहीर केलं। कुठल्याही सदस्याने ग्रामपंचायतच्या कुठल्याही सदस्य कुठल्याही गावातल्या त्यांनी ग्रामसभेला सर्व प्राधान्य दिलं पाहिजे, कारण हे जनतेतून निवडून गेलेले त्यांचे प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांनी अवश्य हजर राहावं अशी या ग्रामस्थांचे म्हणणे आहेत। पिंपळगावची असंख्य या ठिकाणी ग्रामस्थ आले आहेत, पण आज ते सभा स्थगित झाल्यामुळं आज त्यांना एक कुठेतरी एक निरुत्साही होऊन या ठिकाणी विषय थांबवले जात आहेत। त्यामुळे आज हे महत्त्वाचं हे आहेत आणि सदर कुठल्याही सदस्यांनी हजर राहणं गरजेचं आहे। ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद माहुरे। पण यांचे नावं थांबा.